सूरज पाल. थँक्यू. इथून आपण जोडल्या होतो या सध्याच्या सत्रामध्ये नक्कीच इलेक्ट्रिक इश्यू काढल्या असल्यास मात्र आपण या सकाळच्या सत्रापासून थोडंसं ऑफलाईन चालू होतो. तदनंतर या संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी या ठिकाणी लाईटचा झाला आणि इथून मॅचकडे वळणारच आपण. तिसऱ्या फेरीतील हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला ओमसाई नंडोऱ्या तर क्षेत्ररक्षण करत असताना मात्र संघ बघायला मिळतोय ओमसाई गोवाडे हा संघ बघायला मिळतोय. इथून मात्र धावांचा वाण ठेवलं गेलं होतं. धावफलक जाऊन पोहोचला गेला. 2 षटकाच्या करेस आतापर्यंत बघितलं तर 17 या आकड्यावरती. थोडा तिसरं षटक प्रगतीपथावरती सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती आदित्य हा गोलंदाज बघायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर चांगला खेळ राहिलाय दोन्ही संघाच्या माध्यमातून. थोडं लॉन्च टाकले गेले त्या ठिकाणी मात्र बाई मिळाली या अष्टविनायक वडराई या संघाला. दोन चेंडू बराच काळ हव्यामध्ये कुठे चुकी होणार नाही. या सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद यावेळेस गौतमचे खेळायला लागलाय. पूर्णविराम गॉन. थँक्यू सो मच डीजे. तो पहिल्या विकेटचा पतच झाला. धावसंख्या आपण बघितली तर 17 मध्ये जाऊ स्थिरावले जाता. तो चांगली सुरुवात मारावी लागेल दोन्ही संघासाठी. पहिल्या चेंडूवर विकेटचा पतन चांगला चेंडू हाताळला होता. कुठेतरी इट्स आउटचा फटका खेळायचा होता त्या ठिकाणी मिसटाईप झालाय. यशरक्षक कुठे चुके नव्हता. चांगला झेल मात्र कॅरी केला जातो. तो याही वेळेस अप्रतिम चेंडू प्लेट डॅट बेस डॉट बॉल याही वेळेस निर्धाव चेंडूची सांगता झाली. अप्रतिम गोलंदाजी साकारली जाता गोवाडे संघाच्या माध्यमातून. मागच्या हंगामात सुद्धा आणि गाजवला होता गोवाडे संघाच्या माध्यमातून. परंतु ते मैदान मात्र ओमसाई धावगवाडा संघाचं क्रीडा संकुल होतं. आज तेव्हा 11 जांभळे संघाच्या या क्रीडांगणामध्ये कुठेतरी चांगला खेळ दर्शवतात. गोलंदाज मात्र प्रभावित करतात. गोलंदाजी करत असताना एवढे चांगले फेकी राहिली गेले त्या ठिकाणी एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकाच धावेवरती समाधान वाढावं लागतं. धावफलक इकडे पुढे सरसावलं जातं. जाऊन पोहोचला जाता 80 रन ऑन दी स्कोर कार्ड. आता भारतात भन्नाट 60 मिळवून दिली. या एका बाजूला रोहित चांगली फलंदाजी साकारतोय. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. कारण गौतम सारखा एक बॅटर मात्र सट बॅट्समन सलामीवीर बॅटर तबूचे आश्रयाला गेला. दोन्ही आहे वेळेस अप्रतिम फटका क्रॅकिंग शॉट सरळ चेंडू आला सीमा रेखा पार. चौकार 4. थँक्यू डीजे. तुंड मात्र षटपी चेंडू आखून टप्प्यात चेंडू त्यावरती आक्रमण मात्र कन्वर्ट केलं 4 धाव्यांमध्ये. तो जरा धावफलक आपण बघितलं गेला जाऊन पोहोचला नाही 22 आकड्यावरती. याही वेळेस अप्रतिम चेंडू सबरेट डिलिव्हरी फर्निचर डिस्ट्रॉय दांडी 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 गोल. रोहित बॅक टू द पवेलियन गॉन. फलंदाजाचं नाव
विराज गेला न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती बघायला मिळतोय. तो जर आपण बघितलं गेलं तर धाव फलक तो आतापर्यंत 22 आकड्यावरती स्थिरावला जाता. इथून बघितलं गेलं तर शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळाल. विराज गेला देवमान चौथ्या क्रमांकावरती. इथून मात्र चांगली सुरुवात करून दिली या गोलंदाज आदित्यने पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 5व्या चेंडूवरती सुद्धा विकेटचा पतच झाला. तो शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळाल. इथून किती धावा जमवल्या जाणार आहेत हे सुद्धा बघणं तितकं महत्त्वाचं असेल. शेवटचा अंतिम चेंडू आदित्य गोलंदाजाचं तिसरं षटक प्रगतीपथावरती या. तून यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. प्रोटेक्शन मात्र आहे त्या ठिकाणी चेंडूला फेल्ड केलं जातं. धावची जी संधी आहे आणि तो धावचीच्या स्वरूपामध्ये विराजला बाद व्हावा लागेल. एक धाव परिपूर्ण जरूर झाली होती, तो मिस कॉलिंग राहिली गेली, खराब कॉल राहिला आणि त्या ठिकाणी मात्र विराजला बाद व्हावं लागतं. या ठिकाणी बघितलं गेलं तर तिसरा झटका लागला जातो म्हणजेच ओमसाई नंडोरे या संघाला. फलक 23 वर जाऊन स्थिरावला. षटकाची समाप्ती झाली. ती षटकाच्या अखेरचा आपण बघितलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 23 या आकड्यावरती. थोडं जर बघितलं गेलं तर शेवटचा अंतिम षटक बघायला मिळाल. त्या ठिकाणी मात्र मान मैदानाच्या आतमध्ये गेला. शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 6 चेंडूवर या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत हे सुद्धा बघण्यात तितकं महत्त्वाचं ठरेल. कारण ज्या अनुषंगाने मात्र आतापर्यंत गोलंदाजांनी जी चांगली गोलंदाजी केली आहे त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर खूप कमी धावसंख्या खर्च करत असताना गोलंदाज बघायला मला इकॉनॉमिक षटक राहिली गेली. जरूर षटकार चौकार आले होते. याही वेळेस बघायला मिळालं तर चौथ्या चेंडूवरती जरूर त्या ठिकाणी मात्र चौकार आला होता, परंतु नंतर गोलंदाजाचा पलटवार आपण बघितला आणि त्या ठिकाणी मात्र थांबून ठेवलं गेलं फलंदाजाला. थोडं अशा प्रकारे खेळ केला जाणारा या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवणारा आदित्य फलंदाज ते सुद्धा बघण्यात तितकं महत्त्वाचं ठरेल. अजय आला शेवटचा ते षटक घालण्यासाठी. लढी जरूर राहिले गेले. तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु एका धावेवरती रोखून ठेवत असताना दत्ताराम बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आदित्यने पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, माणूस मात्र दोष राहिला होता, परंतु इथून जर बघितलं गेलं तर एका धावेवरती समाधान मानावं लागतं. पुन्हा ओमसाई नंडोरे संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. ताडू शंगाला जरा या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करायची असेल तर 35 ते 40 धावा बडबड खूप गरजेचं असेल. दत्तारा मजुरी मैदानामध्ये यामुळे शॉर्ट पिच चेंडू त्यावरती आक्रमण, चेंडू बॅक एंडला ट्रॅव्हल झाला आणि तोड सीमा रेखा पार चौकार आला. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा चौकार आशेचा किरण. 4 धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जाऊन पोहोचलं गेला. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आतापर्यंत बघायला मिळतात. 3 विकेट जरी गेल्या असल्या तरी धावसंख्या एक मजबूत स्थितीमध्ये 28 धावा जरूर झाल्यात, ते म्हणजेच ओमसाई नंडोरे संघाच्या नावावरती. शॉर्टपिच चेंडूला मात्र मैदानामध्ये थारा दिला जात नाही. इथून जर आपण बघितलं गेलं तर चौकार आला मागच्या चेंडूवरती. तू जास्त वेळ खर्च करायचा नाही आहे. प्लेस गोवडे संघाच्या गोलंदाजाला विनंती असेल, तू जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. ही वेळेस अप्रतिम सरळ बॅटचा वापर इंटू द गॅप मध्ये. त्या ठिकाणी आमच्या कॅमेरामॅनच्या विभाजनासाठी सीमा रेखा पार. यावेळेस दत्तारामचे बॅट मधून आला चौकार. तो ते चेंडूचा खेळ समाप्त झाला. यावेळेस चेंडू मात्र बॅकवर्ड एरियाला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, बल जरूर झाले होते. तो सॅक्रिफाईसचा प्रयत्न, तोंड दुसरी धाव पूर्ण केली जाईल, तोंड नक्कीच बघायला मिळतं. दोनच जाव्यावरती समाधान मानावं लागेल. चोरटी धाव मात्र घेत असताना यावेळेस बघायला मिळतात आदित्य आणि दत्ताराम ही जोडी. यावेळेस थोडासा नाराज बघायला मिळतात. जोर बदला चेंडू होता, त्यावरती आक्रमण करू शकले नाहीत. दोनच धावांवर सॅटिस्फाय व्हावं लागेल, समाधान मानावं लागतं. धावफलक दोन्ही पुढे सरसावला जात असताना जाऊन पोहोचला जातं 34 या आकड्यावरती. यामुळे चांगला चेंडू मात्र फसवा चेंडू हाताळला गेला. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन,
थोडा हळवा रीतीने या चेंडूला मात्र डिलिव्हर केला गेला आणि इथून बघितलं गेला तर डॉट बॉल आला. चांगली सुरुवात मारावी लागेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती, नंतर बॅक टू बॅक दोन काही चौकार बघायला मिळाला. त्यामुळे फुलटो चेंडू पंचांकडे लावून अपील परंतु मॅचचे ज्या पंचांनी दर्शवलं गेलं इथून सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला जाईल. परंतु तो धावच्या स्वरूपात आदित्यला बाद व्हावं लागेल. तो एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव्या धावफलक पुढे सरसावलं जातं, जाऊन पोहोचलं जातं 35 या आकड्यावरती आणि तो उपसाई घोडे संघाला 36 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे. 9च्या सरासरीनं मात्र धावा हे जमवाव्या लागणार आहेत. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. दोन्ही संघांना विनंती असेल. 24 चेंडूमध्ये 36 धावांचं आव्हान. 24 चेंडू 36 ची गरज, 9ची सरासरी. थँक्यू. तो लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल ते म्हणजे साई नंडोरे सगळ्याला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तर या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमला म्हणजेच साई गव्हाडे या सगळ्याला विनंती असेल की आपण लगेचच 2 बॅटर आपण सुद्धा सज्ज ठेवायचे आहेत. स्थितीमध्ये जर नेऊन ठेवलाय दत्ताराम या फलंदाजानं. मात्र 35 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्याच्याकडे जी गोलंदाजी आहे त्या अनुषंगाने मी म्हटलं होतं 35 ते 40 धावा जर ते करतायत तर मॅचमध्ये एक बिग बॅटल आणि रंगतदार सामना बघायला मिळाल. तो सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना बघायला मिळतं. ते म्हणजेच एका बाजूला बघायला मिळाल तो म्हणजेच तर गोड संघाच्या माध्यमातून आदित्य आणि रूपचंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. थोड जर बघितलं गेलं तर 24 चेंडू 36चा आव्हान आहे त्याला पार करण्यासाठी 2 सलामीवीर जोडी, एका बाजूला रूपचंद तर एका बाजूला आदित्य बघायला मिळतोय. तो 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेल्या त्या ठिकाणी गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज झाला. पॉवर प्लेचं हे षटक असेल, मध्यरात्र षटक जरूर कारण त्या ठिकाणी होता 30 खेळाडू 30 सरकच्या मार बघायला मिळतात. 24 चेंडू आणि 24 चेंडूच्या मदतीने मात्र 36 धावा जमवायच्या संघाला ही नामी संधी असेल, ही सुवर्ण संधी असेल. मात्र इथून जो संघ विजयी होणारा तो नाद करत असताना बघायला मिळाला अष्टविनायक वडराई या संघाच्या विपक्षामध्ये. परंतु इथून चौजिता वही सिकंदर करून दाखवणं खूप गरजेचं आहे. इथून रोहित झाला सज्ज गोलंदाजी ट्रॅकवरती. रोहित सज्ज झाला गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचं पहिला षटक बदलला. आता षटक मी म्हटलं होतं 30 खेळाडू 30 सरकच्या वर बघायला मिळतात. तो चक्रव्यूह सजवली जातात. थोडं क्षेत्ररक्षण सजवलं जातं. प्रोटेक्शन मात्र अचूक टप्प्यावरती भेदक पाडा करणं खूप महत्त्वाचं असेल. कारण ज्या वेळेस अचूक टप्प्यावरती नियंत्रण मिळवत भेदक मारा केला जातो त्यावेळेस मात्र कुठेतरी फलंदाजाला बॅकफुटवरती टाकण्याचं काम गोलंदाज करत असतो. हे चांगले चेंडू ज्या वेळेस डिलिव्हर केले जातात त्यावेळेस खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकाची जिम्मेदारी असते की त्या ठिकाणी मात्र चांगले क्षेत्ररक्षण देणं, चांगलं क्षेत्ररक्षण करणं खूप गरजेचं आहे. पहिला चेंडू फुलतो त्यावरती आक्रमण फक्त दिशा दिली गेली. स्क्वेअर घेऱ्याला चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जातो. चांगली फेकी राहिली गेली त्या ठिकाणी तारावीच्या माध्यमातून एकच जबरदस्त समाधान मानावं लागले. एका धावेने स्वतःचा संघाचं खातं ओपन करत असताना मात्र धावफलकाला या एका धावेने सुरुवात झाली. या पहिल्या चेंडूवरती लोअर फुलटो चेंडू होता ते जरा वेगावर स्वार तुर जर बघितलं गेलं तर त्याला दिशा दिली गेली होती
आणि तू जर बघितलं गेलं तर एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल, एकाच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. या वेळेस बॅट चांगला चेंडू राहिला तर आणि बॉलचा काहीच संपर्क नाही या. इथून जरा बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. अप्रतिम वेग आहे आणि त्याला वेगावरती नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं असतं, कारण काही वेळा भरकटलेला चेंडू आपण हाताळला जातो, त्याच वेगाच्या जोरावरती चेंडू बॅकहँड एरियाला ट्रॅव्हल होतच आणि एक्स्ट्रा स्वरूपात धावा मात्र खर्च केल्या जातात, परंतु तो तसं काही घडलं नाही. या डॉट बॉल आला. तो याही वेळेस चांगला फटका इटू द गॅप मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू बघायला मिळतो. वन बॉल चेंडूला जर फील्ड केलं गेलं त्या ठिकाणी कोणते चुकी होणार नाही. एकाच सव्यावरती समाधान मानावं लागेल. यामुळे धावफलक एकने पुढे सरसावलं जातं, जाऊन पोचलं गेला तर म्हणजे दोन्ही आकड्यावरती आतापर्यंत बघितलं गेलं तर या षटकाचा विचार जर केला गेला तर पहिल्या चेंडूवरती एक धाव, नंतर निर्धाव याही वेळेस एक धाव बघायला मिळाली. तो शॉर्टपिच चेंडू जरूर हाताळला होता. इथून नाराज आहे आता असा रूपचंद, कारण इथून स्लॉट मधला चेंडू होता, हलक्याशा हाताने मात्र पॉईंटच्या वरून खेळायचं होतं. मला जरूर बनवला होता परंतु बॅट आणि बॉलचा याही वेळेस काही संपर्क झाला नाही. इथून बघितलं गेलं तर डॉट बॉल बघायला मिळतोय. चांगली सुरुवात मानावी लागेल दंडोरा संघाच्या माध्यमातून, कारण मी आधी म्हटलं होतं गोलंदाजी चांगली आहे त्यांच्याकडे, डीप बॉलिंग लाईन. यावेळेस ते जरा इथून मी म्हटलं होतं वेग भन्नाट आहे, त्या वेगाच्याच मदतीने चेंडू बॅक एंड एरियाला ट्रॅव्हल झाला, सरळ सीमा रेखा पार चौकार. तुला त्रिफळाचे रूपचंदच्या खेळायला लागला आहे पूर्ण विराम. या वेळेस घडलं गेलं होतं चेंडू बॅकहँडला जरूर ट्रॅव्हल झाला होता, तो इथून तांडे गोल केले गेले त्या ठिकाणी रूपचंदच्या खेळाला लावला गेलाय पूर्ण विराम. तो पहिल्या विकेटचा पतन झाला. त्याचं काय जर आपण बघितले तर एक षटकाच्या करेस चावून पोचली गेली आहे, ती म्हणजे 6 आकड्यावरती. एक बाद 6 अशी स्थिती मात्र आता बघायला मिळतं. ते म्हणजे ओमसाई गोवाडे या संघाचे इथून जरा बघितलं गेलं तर 18 चेंडू शिल्लक असेल आणि 10च्या सरासरी ना तर ती जबाब परिपूर्ण करायच्यात, त्यामुळे विजयासाठी इथून ओमसाई गोवाडे या संघाला. तू बऱ्याच काळानंतर आदित्याला मान वंडावर प्लेअर 3ऱ्या क्रमांकावरती तू जर आपण बघितलं तर दाखल झाला. मयूरकडे एक चांगली क्षमता आहे, एक उत्सव पुरा खेळाडू हा इंटर आपण ज्याच्याकडे बघितला जाता, पण तू जर बघितलं गेलं तर कागदपत्र स्ट्रॉंग असं चालणार नाही. तू करून दाखवावा लागणार आहे. गोलंदाज सज्ज झाला ट्रॅक वरती. प्लीज गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. विराजाला गोलंदाज ट्रॅक वरती तोंडा पहिला चेंडू जरूर एका ढकलून काढलाय, चेंडूला आधी स्ट्राईक वरती आणलाय मयूर या फलंदाजाला. यावेळेस दाडे 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 गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, गोल्डन डकचा शिकार होत असताना मयूर मात्र हताशा. यावेळेस बॅक टू द पवेलियन गॉन. तुडा धक्का क्रमांक 2 लागलाय मयूरच्या रूपामध्ये. या सामन्यामध्ये मात्र महत्वाचं योगदान देऊ शकला नाही. मयूर मात्र नाराज हताश आहे आणि ती मात्र चिंता त्याच्या चेहऱ्यावरती जाणवले गेले. यावेळेस विकेट गेला, कुठेतरी पस्तावा झाला स्वतःच्या खेळीवरती आणि तुंड मात्र बॅक टू द पवेलियन आला. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल होईल, कारण डावखोरे आता जमला मैदानामध्ये गेला.
गणेश नावाचा फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती 2 डाऊन प्लेअर म्हणून बघायला मिळतं. 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. गणेशला मात्र विकेटहर्ता म्हणून कार्य करावं लागेल. या अनुषंगाने त्याच्या नावावरती गणेशच्या प्रकारे गणेश म्हणून विकेटहर्ता कार्य करावं लागणार आहे. काही वेळेस खुल्या टप्प्याची लेन लाईन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात धावचीची संधी कुठेतरी तरी ही विसावली गेली. दोन्ही हाही विकेटचा पता झाला असतो तो चल बाय आहे बघायला माल असा, परंतु तसं काही घडलं नाही आहे कारण हा क्रिकेटचा खेळ ते जरतरला तारा नाही आहे. तो अष्टविनायक वडरे संघ आमच्या या खेळाडू कक्षाकडे मात्र मार्गस्रोतात करताना माहिती आहे. यानंतर बिग बॅटल असेल शेवटचा यातील सामना मैदान क्रमांक 1 वरील क्वालिफायर मॅच आपल्याला खेळायचे आहे. तो जो संघ मात्र विजयी होणारा त्या संघासमवेत आपल्याला 2 हात करायच्यात. त्या अनुषंगाने मात्र या मॅचचा पूर्णपणे आनंद घेतात. या मॅचचा मागोवा घेतात की कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते, कशा प्रकारे आपल्याला फलंदाजी करायची, कशा प्रकारे गोलंदाजी करायची. तो फुलटो चेंडू त्याला इंटू द गॅप मध्ये फेकू दिला गेला. क्षेत्ररक्षक तैनात चेंडूला फील्ड केला जाता तर मात्र 2 धावा रोखू शकणार नाही. तिथून खराब फेकी 3री धावेचा प्रयत्न आणि 3री धाव सुद्धा सहजरित्या पुढे. तू चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावेला 3ऱ्या धावेत कन्वर्ट करत असताना बघायला मिळतात. पाच चेंडू झाला. शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळतो. सुरुवात मानवी लागणारा यावेळेस दाडे 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 गोल. यावेळेस विराजने मध्ये फर्रेचा डिस्ट्रॉय केला. त्या ठिकाणी बघितलं गेला तर गणेश लावलाय पूर्णविराम. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. 2 षटक संपुष्टात झाल्यात. आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 5.50ची सरासरी गाठली गेली. धावफलक जाऊन पोहोचला गेला 11 रन ऑन द स्कोर कार्ड. प्रत्येक गोलंदाजीचा नजारा पेश केला जातो. या ठिकाणी ओमसाई नंडोरे संघाच्या माध्यमातून येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी जी गरज आहे ती मात्र चुन्ना 25 धावाची गेली. स्वीट शीट सक्सेसफुल पॉवरफुल चेंडू बॅकेट ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण तो रोखू शकणार नाही. यावेळेस महत्वाच्या क्षणाला संघर्षाचा चौकार. 4 बॉलरचं नाव तो आक्रमण पहिल्या चेंडूवरती नकुलवरती हल्ला बोल. यावेळेस मात्र काय घडलं जात आहे बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. अप्रतिम गोलंदाजी अनुषंगाने मात्र आज गोलंदाज प्रभावित करतात आणि यासाठी मात्र मी म्हटलं होतं की ओमसाई नंडोरे संघाकडे ती क्षमता आणि तूर मात्र ती साध्य गेली. कारण ज्या अनुषंगानं यावेळी नकुल सुद्धा गोलंदाजी करतोय अप्रतिम कौतुकास्पद. कुठल्याच प्रकारचा चान्स दिला जात नाही आहे ते मोठे फटके खेळण्यासाठी. पूर्ण चांगला चेंडू तो धावतीची संधी खराब फेकी राहिली गेली. चांगली बॅकअप त्या ठिकाणी बघायला मिळतात रोहितच्या माध्यमातून.
परंतु तोच जरा बघितलं गेला तर त्या ठिकाणी एकच जबावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. थोडं अजूनही मैदानामध्ये आदित्य आणि आदित्य संघर्ष करतोय आपल्या संघासाठी. तू चांगला खेळ करणं खूप महत्त्वाचं असेल कारण ज्या अनुषंगातून महत्त्वाचा सामना तो जो संघ मात्र विजयश्री संपादित केला जाणारा तो मात्र 2 हात करताना बघायला मिळाल तो म्हणजेच अष्टविनायक मंडळी संघाच्या विपक्षामध्ये. तो मॅच जो नाही कारण मॅच अजून संपले नाही आहे तेव्हा काही मोठ्या नाही आहेत केल्या जाऊ शकतात परंतु आत्मविश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर फुल टोच चेंडू त्यावरती आक्रमण फुल टोल बसवल सरळ फेकू दिले गेलाय सीमारेखा पार. आदित्य नावाचा आलाय ब्रँडेड षटकार. तुडा धावफलक जाऊन पोचलं गेलं. भविष्य आकड्यावरती यामुळे दामन ट्रॅक बॅटची लेडेगेज कुठे चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद यावेळेस रोहित आदित्य खेळायला लागलाय पूर्णविराम गॉन. तुडा चांगला चेंडू हाताळला गेला गोलंदाजाचा पलटवार राहिले गेला हे खूप महत्वाचं होतं कारण त्या ठिकाणी चांगले फलंदाजी करत होते आदित्य आपल्या संघासाठी. तो निवास सागर गेलेत सागर दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. तो शेवटच्या चेंडू बॅटची काढा त्या ठिकाणी बॅकेट चेंडू ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षक आले चांगला फील्ड बघायला मिळाला. तो जर बघितलं गेला तर 2 धावा परिपूर्ण जात. तो तिसऱ्या कोणताच प्रयत्न राहिला जाणार नाही. तो षटक संपुष्टात आला. 2-3 षटकाच्या क्रेस हा फळक जर आपण बघितलं गेलं तर जाऊन पोहोचलं जातात तेव्हा 24 या आकड्यावरती येणारे 6 चेंडू आणि 12ची गरज असेल विजयासाठी. लगेच प्लीज विनंती असेल सॉरी 26 झाल्यात 11 25 झाल्या 25 11 हव्यात 25 झाल्यात 11 धावा हव्यात. तर शैलेश दाखल झाला कुलदे ट्रॅक वरती 6 चेंडू 11ची गरज आहे. तूच जर बघितलं गेलं तर मॅच मध्ये रंगत आहे कारण आतापर्यंत 6 चेंडू 11ची गरज असणार आहे विजयासाठी. महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी तिसऱ्या फेरीतील हा सामना आपण बघतोय या ठिकाणी शेवटच्या 3 टप्प्यामध्ये. पहिला चेंडू ट्रम्पलाच्या खूपच बाहेर या ठिकाणी पचारी दर्शवलं गेलं. या ठिकाणी वाईट बॉल आला थोडं मात्र धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 26 या आकड्यावरती. इथून येणारे चेंडू आपण बघणार आहोत 6 आणि 6 चेंडू मध्ये हे समीकरण ते मात्र 10 धावांचं 6 चेंडू 10 धावा. त्यामुळे चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत कोणते चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद यामुळे सागरच्या खेळाला सचिनच्या खेळायला लागलाय पूर्णविराम गॉन.
तर राहुल दामसी आला यावेळेस फलंदाजीसाठी, कारण समीकरण आपण बघतोय यावेळेस बदललं गेलं. ज्या ठिकाणी 6 चेंडू 11ची गरज होती, पहिला चेंडू व्हाईट बॉल, तदनंतर पहिला चेंडू मात्र हाताळला गेला, तो मात्र चांगला राहिला गेला. त्या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल बघायला मिळाला. यावेळेस सुचारू खेळायचं बॅटची मात्र त्या ठिकाणी बघायला मिळतंय. प्रॉपर टायमिंग नाही आहे याही वेळेस. एकाच जाव्यावरती समाधान मानावं लागेल, एकाच जाव्यावर सॅटिस्फाय व्हावं लागतं. धावफलक एकने पुढे सरसावला जाता, जाऊन पोहोचला गेलाय 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. थोडं बघितलं गेलं तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 9ची गरज आहे. 4 चेंडू 9ची गरज. त्यामुळे चांगला चेंडू डॉट बॉल बघायला मिळतोय. इथून निर्धाव चेंडू आला, कारण इथून जर बघितलं गेलं तर प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र बॅकफूट वरती येणारा, इथून तेच घडलं गेलं. सागर मात्र पहिला चेंडू सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि इथून डॉट बॉलची सक्ता झाल्या. इथून बॅटचेज कोणते चुकी करणार नाही रोहित. इथून सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद, सागरच्या खेळायला लागलाय पूर्ण विराम. चार चेंडू झाल्यात, 2 चेंडू शिल्लक आहेत. इथून तूट जर बघितलं गेलं तर मॅच मध्ये रंगत आली आहे. समीकरण बदलला गेला 2 चेंडू आणि 2 चेंडूल मध्ये. तुमची तर कुठेतरी मॅच मध्ये येईल आणि सुपर ओव्हरचे चान्सेस मात्र होणार आहेत. थोडा मिस्टाईम स्ट्रोक आणि विजयश्री संपादित झाला, तो म्हणजेच ओम साई डोरे हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम यावेळेस. ओम साई गुबाडे कुठेतरी खराब स्थितीमध्ये राहिला गेला आणि त्या ठिकाणी पराभूत मात्र व्हावं लागतं. चांगले गोलंदाजी मानावे लागेल, कारण ज्या अनुषंगाने शेवटच्या 23 षटकामध्ये तराबच्या माध्यमातून फलंदाजी जी बघितली गेली आणि त्याच्याच कारणास्तव त्या ठिकाणी विजय संपादित केला, तो म्हणजेच ओम साई डंडोरे या संघाला कॉंग्रॅच्युलेशन्स. या लगेचच तुझं रोहित ठरला तो प्लेअर ऑफ द मॅच, ते मात्र मेडल त्याला दिलं जाणार आणि तून तर रोहित ठरला तो प्लेअर ऑफ द मॅच. त्या ठिकाणी एक विकेट घेत मात्र 14 धावा पूर्ण केली, त्याच्या माध्यमातून राहिली गेली
आणि नंडोरे संघाचा रोहित मात्र ठरला द प्लेअर ऑफ द मॅच. तर लगेच नाणेफेकी सुद्धा करायची आहे, याची नोंद घ्या. ओमसाई नंडोरे संघाचे कर्णधार, त्या समवेत मात्र अष्टविनायक वटराई संघाचे कर्णधार या पण लगेच नाणेफेकी करणार आहोत. टॉस बॉक्स वरती या ठिकाणी राहुल पठारे सर आमच्या ठिकाणी जॉईन झाल्यात स्पर्धेसाठी. मात्र एक गुढ लेखिकाची भूमिका मात्र बजावताना आपण बघतोय मागच्या 7 दिवसांपासून. त्याच्यावर गुढ लेखक या स्पर्धेत आपले गेले, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण नाणेफेकी करणार आहोत. या आपण लगेच टॉस बॉक्स वरती आणि जो काही निर्णय असेल तो लगेचच कळवा, तुम्हाला रश दिला जाणार आहे.